मित्रांनो, शाळेत पैसे कसं कमवायचं हे तुम्हाला का शिकवलं गेलं नाही, तुम्ही विचार केलाय का? कारण भारतात इंग्रज येण्या अगोदर इथं गुरुकुलम शिक्षण पद्धत होती. त्याच्यात 14 विद्या आणि 64 कला शिकवल्या जात होत्या. त्यात पारंगत असलेला विद्यार्थी काहीही करू शकत होता. इंग्रज आल्यानंतर त्यांना मालक म्हणून राहायचं होतं, म्हणून त्यांनी ही शिक्षण पद्धत आणलेली आहे. शिक्षण प्रणाली सरकारनं नोकरीसाठी तयार केलेली आहे, व्यवसायासाठी नाही आहे. श्रीमंत लोकांना मध्यमवर्गीय त्यांच्यासाठी काम करावं असं वाटत होतं, त्यांच्याशी स्पर्धा करू नये असं वाटत होतं. म्हणून इथं कारकूनच तयार केले गेलेले आहेत, नोकरच तयार केले गेलेले आहेत. तशी मानसिकताच घडवली गेलेली आहे. अभ्यासक्रमामध्ये कर्ज घेणं असं म्हटलेलं आहे, परंतु गुंतवणूक करणं हे कधी शिकवलं गेलेलं नाही आहे. शाळेनं आम्हाला गुंतवणूकदाराची मानसिकता नाही तर कर्मचाऱ्यांची मानसिकता दिलेली आहे. भारतातले मोठे मोठे MBA कॉलेजेस हे उत्तम मॅनेजमेंटचं नोकर घडवायचं काम करतात, उद्योजक नाही. खरं तर ह्या प्रणालीनं पैसा कसा गुणाकारात वाढला जातोय हे कधीच शिकवलं गेलेलं नाही आहे. तुम्हाला नेहमी पैशासाठी काम करा, शाळेत जावा, भरपूर वर्ष शाळा शिका, डिग्र्या घ्या आणि सुरक्षित आणि चांगली नोकरी शोधा, हेच शिकवलं गेलेलं आहे. पैसा कसं कमवायचं, आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं हे शिकवलं गेलेलं नाही आहे. म्हणून मित्रांनो, हे स्किल, वेगवेगळे ट्रेनिंग कोर्सेस आणि वेगवेगळे उद्योजक ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे यांच्याकडनंच तुम्ही शिकणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. ही तुम्ही जेवढ्या लवकर लक्षात घ्याल तेवढंच तुम्ही जीवनात सक्सेस व्हाल.